तिथे बघा. भूत नाही, माझी रिमोट कंट्रोल कार असेल. नाही, चोर आहे. चोर? वाटतंय की याच्यात कारच असेल. नाही, चोर आहे. लगेच बघूया. अरे, हा तर कॉफी आहे. हे तर बघाल तसं सापडेल या स्टोरी सारखं झालं. त्यात काय होतं अम्मा? लवकर ऐकव ना. सांगते. It's story time with Sudha Amma. The way you look at it. एकदा विजयनगर मध्ये खूप दिवस पाऊस पडत राहिला. लोक खूप काळजीत होते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै. अरे हे तर हे काय आहे? प्रार्थना ईश्वराची पाऊस थांबवण्यासाठी. माझं सांबार पाडलं. विजयनगर मध्ये फक्त राजू नाही तर इतर लोकांची सुद्धा इच्छा होती की पाऊस आता थांबावा. त्यातलाच एक होता छैनी प्रसाद, विजयनगरचा मूर्तिकार. आता पावसात मूर्ती बनवण्यासाठी त्याला दगड कुठून मिळणार होते, म्हणून मग त्याने घरातच असलेल्या दगडांना कोरणे सुरू केले. अरे कुठे गेला माझा दगड? इथेच तर ठेवला होता. कुठे गेला दगड? जरा बाजूला वाहत. अगं सांगशील तरी काय झालं ते? माझं चटणी कुटण्याचं दगड पाहिलात का तुम्ही? मला काय माहित कुठे गेला तो. याची सुद्धा मूर्ती बनवली. आता मी चटणी कशी वाटू? पळून कुठे जाता? राजूच्या प्रार्थनेचं बळ म्हणा किंवा छैनी प्रसादची इच्छाशक्ती. पण पाऊस थांबला. विजयनगरचा परिसर पावसाने केलेल्या थैमानाची गोष्ट सांगत होता. पाऊस थांबल्याबद्दल ईश्वराचे आभार मानण्यासाठी जेव्हा राजू मंदिराच्या दिशेने गेला तेव्हा नदी किनारी त्याने ते पाहिलं जे त्याने आजवर कधीच पाहिलं नव्हतं. चमत्कार. हे ईश्वरा, आम्हा विजयनगरच्या लोकांचं संकट हरण करण्यासाठी तुम्ही स्वतःच प्रकटलात. जय हो. मी सगळ्यांना सांगणार. हा नाही, हा सुद्धा नाही. एकही दगड माझ्या कामाचा नाहीये. हे ईश्वरा, हा अन्याय आहे. ईश्वराने खूप जलद न्याय केलात प्रभू. केवढा चांगला सपाट दगड आहे. याची मूर्ती बनवण्यात तर मज्जाच येईल. मी लगेच जातो आणि माझा हातोडा घेऊन येतो. ज्या दगडात राजूला ईश्वर दिसला त्यातच छैनी प्रसादला मूर्ती बनवण्याचा दगड दिसला. मात्र ही गोष्ट अशीच संपणार नव्हती. मी तर थकलो. जा,
तू सुद्धा थोडा आराम कर. वा, इतका सपाट दगड आहे, यावर थोडा आराम करूच या. मला झोप आली होती वाटत. का नाही येणार म्हणा, इतकी मस्त जागा आहे आणि इतका सपाट दगड. ही जागा तर माझ्या व्यापारी मित्रांचा देखील सगळा थकवा मिटवून टाकेल. त्यांना सांगायला हवं. अरे थांब 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 तरी. आधी मूर्तीला बनवू तरी द्या, मग त्यात रंग भरेन मी. हा रंग नाहीये, हळदी कुंकू आहे. एवढा पापी असती स्वयं ईश्वर प्रकट झाले आहेत आणि तुला दिसत नाही. अरे बाबा, कसे प्रकट होतील जोवर मी माझा हातोडा चालवणार नाही इकडे. थांब. निघून जाऊ. हे बघा, भांडण दुसरीकडे जाऊन करा. मला तर इथे आराम करायचा आहे. काय त्रास आहे रे तुला बाबा? अरे भास्कर मी आहे, मनू. हे सगळं तुम्ही केलंय ना? कुठे बसायला चालला होतास माझ्या ईश्वरावर? अरे हा मूर्ती बनवायचा दगड आहे, झोपायची जागा नाहीये. तू मध्ये नाक नको खुपसोस. हा दगड मूर्ती बनवण्यासाठी आहे. नाही, हे माझे ईश्वर आहे. हा माझा दगड आहे. नाही, माझा आहे. नाही, माझा दगड आहे. हा ना तुझा आहे ना तुझा आहे. हा माझा आहे. भाऊ, हे लोक कोण आहे? जंगली लोक वाटतात. आम्ही राजा विद्याधर यांचे सैनिक आहोत. वा बाजूला. आम्हाला या रस्त्यात आलेला हा दगड हटवायचा आहे. मी बघतोस की कसे तुम्ही माझ्या ईश्वराला हटवतात. हा माझा मूर्ती बनवण्याचा दगड आहे. जर मी राजाकडे तक्रार केली ना तर लक्षात ठेवा काय होईल ते. आम्ही सुद्धा प्रवासी आहोत. राजाचा धाक दुसऱ्याला कोणाला तरी दे. इथून तुझी मूर्ती दुसरीकडे घेऊन जाऊन बनव. आमच्यासाठी आरामदायी आहे. बघ, हा दगड माझा आहे, कळलं? अरे केशव, माझ्या ईश्वरावर बसून कपडे धुतोस? पण कुठे आहे तुझा ईश्वर? हे बघ, ही माझी आरामाची जागा आहे. चाल निघितून. कसला आराम? हा दगड तर मूर्ती बनवण्यासाठी आहे. मूर्ती? आराम करण्याची जागा? ईश्वर? अरे हा माझा कपडे धुण्याचा दगड आहे.
काय? पावसामुळे माती जमली असेल आणि म्हणून तुमचा गैरसमज झाला असेल. बोलतोय तर असं की जसं काही ह्याच्यावर ह्याच नाव लिहून ठेवलंय. नाव? हो हो. काय बघितलं? चला निघा, मला राजमहालाचे कपडे धुवायचे आहेत. तर केशवने कपड्यांसोबतच त्या सगळ्या लोकांच्या इच्छा सुद्धा धुवून टाकल्या. हो ना? वा अम्मा, काय मस्त स्टोरी होती. त्या दगडाबद्दल तर सगळ्यांचं वेगवेगळं मत होतं. अगदी बरोबर. आणि शेवटी निघालं काय? धोक्याचा दगड. If you like this video, subscribe to our channel मूर्ती मीडिया. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते, गट्टम करते, साधा सा खरा खरा किस्सा सांगते.